नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नुकताच एक मराठी लघुचित्रपट बनवलेला आहे. त्याचं नाव आहे असंही घडू शकतं. इथं साईडला तुम्हाला दिसत असेल याचं पोस्टर आपण प्रसारित केलेलं आहे आणि हा 16 मिनिटाचा लघुचित्रपट आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला बघायला भेटू शकतो. तर या चित्रपटाचं काय खास वैशिष्ट्य आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर एका पती पत्नीची, त्यांच्या जिद्दीची, त्यांच्या संघर्षाची ही एक मराठमोळी कथा आहे आणि ही कथा तुम्ही सर्वांनी आवर्जून पहा. संपूर्ण फॅमिलीला एकत्र बसून पाहता येण्यासारखा हा अत्यंत एक चांगला आशयघन दर्जेदार चित्रपट बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चित्रपट कसा वाटतो हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण तुम्ही दर्शक हे आमचे मायबाप आहात. त्यामुळं हा 16 मिनिटाचा लघुचित्रपट तुम्ही अवश्य पहा. बिलकुल मोफत आहे आणि आपल्या चॅनलवरती हा 24 तास उपलब्ध आहे. तर ही कथा सुरू होते एका मध्यमवर्गीय युवकाच्या घरातून. तो युवक, त्याची पत्नी, प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं. त्यांचंही मोठं स्वप्न आहे. त्या स्वप्नातूनच त्यांनी एक मोठं घर घेतलेलं आहे आणि त्याची नोकरी व्यवस्थित चालू आहे. पत्नी व्यवस्थित त्याला चांगलं सहकार्य करते आहे. असं हे सुखी समाधानी जोडपं. परंतु एके दिवशी या जोडप्याच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते आणि एका घोटाळ्यामध्ये या मुलाच्या कंपनीचा बॉस त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि हा मुलगा यशस्वी होऊ देत नाही. त्याच्यामुळे याच्यावरती एकामागोमाग एक संकटाची मालिका सुरू होते आणि अखेर याला जेलमध्ये जावं लागतं. मग याची पत्नी मोठ्या धैर्यानं, हिमतीनं सर्व गोष्टींना तोंड देते आणि असं असताना एक घटना अचानक खूप अनपेक्षितपणे घडते. ती घटना काय आहे? या महिलेला कोण मदत करतं? तिचा नवरा जेलमधून बाहेर येतो का? आणि या नवऱ्याच्या बायकोच्या सुखी संसाराचं शेवटी काय होतं हे जर तुम्हाला आवर्जून पाहायचं असेल तर असंही घडू शकतं हा आमचा मराठी लघुचित्रपट तुम्ही नक्की पहा. फक्त 16 मिनिटाची लांबी असलेला हा एक छोटासा चित्रपट आहे, मात्र याच्यातून तुम्हाला अत्यंत चांगला संदेश, एक चांगली प्रेरणा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटामध्ये आपल्या सर्व मराठी कलाकारांनी काम केलेलं आहे. याच्यामध्ये उल्लेखनीय काम जर कोणाचं असेल तर ते म्हणजे या चित्रपटाची हिरोईन सोनम कडलग हिचं आहे. त्याच्याबरोबरच अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या चित्रपटामधील बॉस या व्यक्तिरेखेचं आहे, म्हणजेच गिरीश सावंत असं हे पात्र साकारत आहेत. त्याचबरोबर इतर पात्रही लक्षवेधक आहेत. प्राजक्ता माळुंजकर असेल किंवा राजेश सदाफुले असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम या चित्रपटामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये मीही एक मध्यवर्ती भूमिका साकारत आहे, देव दीक्षित या नावाने. तर हा चित्रपट आम्ही 10 दिवसापूर्वी याच गंमत जगण्याची आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेला आहे. हा चित्रपट आपण आवर्जून नक्की पहा. चित्रपट कसा वाटला हे आवर्जून आम्हाला कमेंट करा आणि याच्या पुढं आम्ही याचा दुसरा पार्ट सुद्धा काढण्याच्या प्रयत्नात आहोत. तर तुम्हाला हा चित्रपट आवडला का, किंवा याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे, किंवा चित्रपटाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही आपल्या कमेंटची वाट पाहत आहोत. आम्ही आपणाला कमेंट करण्याचं आव्हान एवढ्यासाठी करत आहोत की जेणेकरून आम्हाला पुढच्या चित्रपटामध्ये काही उणिवा राहू नयेत किंवा आपलं पुरेपूर मनोरंजन व्हावं, आपल्याला एक चांगला चित्रपट पाहायला मिळावा अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळं कृपया हे लक्षात घ्या की कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सच आमच्या पुढील प्रवासाची दिशा
ठरवू शकतात. तर भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.